नगरपालिका निवडणुकीच्या निकालानं शिंदे सेनेला मोठा बूस्टर मिळालाय। मात्र किती जागांवर शिंदे सेनेनं मुसंडी मारली आणि या निकालाचा आगामी निवडणुकांवर काय परिणाम होण्याची शक्यता आहे आपण पाहूया। त्या विषयावर एक स्पेशल रिपोर्ट। स्वबळावर लढले, जागा वाढल्या। ठाकरेंपेक्षा शिंदेंचं यश 5 पट। शिंदेंची बार्गेनिंग पॉवर वाढणार। राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत शिंदे सेनेनं नवा विक्रम केलाय। भाजपच्या आश्रयामुळे शिंदे सेनेला यश मिळतं या समजाला तडा देत शिंदेंनी स्वबळावर महाविकास आघाडीच्या एकत्रित यशापेक्षा मोठा स्ट्राईक रेट नोंदवलाय। राज्यात शिंदे सेनेच्या तब्बल 60 नगराध्यक्षांनी विजय मिळवलाय। नकली शिवसेना म्हणणाऱ्यांची आकडेवारी सिंगल डिजिट मध्ये राहिली आणि महाविकास आघाडी जे सगळ्यांची मिळून जेवढी टोटल होते त्यापेक्षा तुमच्या खऱ्या शिवसेनेची आकडेवारी जास्त आहे। शिंदे सेनेच्या इतिहासात शिंदेंनी पहिल्यांदाच तब्बल 135 नगराध्यक्ष पदांसाठी उमेदवार मैदानात उतरवले होते। त्यातच कोकणात निलेश राणे, उदय सामंतांसह दीपक केसरकरांनी तर रायगडमध्ये भरत गोगावलेंनी खिंड लढवली। दुसरीकडे हिंगोलीत संतोष बांगर यांनी तर शहाजी बापू पाटलांनी भाजप विरोधात जोरदार टक्कर दिली। राज्यातील तब्बल 60 नगर परिषदेमध्ये प्रतिष्ठेच्या लढतीत शिंदे सेनेनं बाजी मारली। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नगरपालिका नगरपंचायतीची निवडणूक होती आणि यामध्ये देखील माननीय शिंदे साहेबांचं नेतृत्व हे जनसामान्यांचं नेतृत्व हे सिद्ध झालंय। खरं तर लोकसभा निवडणुकीत 15 पैकी 7 जागांवर शिंदे सेना विजयी झाली। मात्र त्यानंतर विधानसभा निवडणुकीत शिंदे सेनेची बार्गेनिंग पॉवर वाढल्याचं दिसून आलं। विधानसभा निवडणुकीत शिंदेंनी 90 जागा पदरात पाडून घेतल्या। आता मुंबईसह राज्यातील महापालिका निवडणुका जाहीर झाल्या। त्या पार्श्वभूमीवर शिंदेंनी नगर परिषद निवडणुकीत दुसरा क्रमांक पटकावलाय तर कोकणात सर्वाधिक नगराध्यक्ष निवडून आले। त्यामुळे या निकालाचा फायदा उचलत शिंदे महापालिका निवडणुकीच्या रिंगणात सर्वाधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी दबाव तंत्राचा वापर करण्याची शक्यता अधिक आहे। त्यामुळे शिंदे आपली दावेदारी कायम ठेवणार की समाधानकारक जागा न मिळाल्यानं स्वबळाचा नारा देणार याचीच उत्सुकता आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।